नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मोदक बनवून। त्यासाठी बघा, एक मोठ्या आकाराची वाटी घेतलेली आहे खोबऱ्याची, सुक्या खोबऱ्याची, आणि त्यांना असं खिसून घेतलेलं आहे। अक्रोड घेतलेले 2, ह्याच्यामध्ये सूर्यफुलाचं बी घेतलेले 3 चमचे, थोडेसे मनुके घेतलेले 2 चमचे, 10 ते 12 काजू घेतलेले आहेत आणि 20 बदाम घेतलेले आहेत, 3 चमचे मगज घेतलेले आहे, 2 चमचे पंपिंग सीड घेतलेला आहे, 1 चमचा खसखस घेतलेली आहे, ती पण हलकीशी भाजून घेतलेली आहे, कच्ची टाकायची नाही, भाजून घ्यायची। आणि ह्याच्यामध्ये घेतलेली आहे खारीक मी अशी फोडून घेतलेली आहे बघा, ही सॉफ्ट आहे। पहिली काय करणार आहे माहिती आहे का, खारीक मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। जर बी वगैरे काढून घ्यायचं, सगळं फिरवून घेणार आहे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे, एकदम बारीक झालेलं आहे, अशा पद्धतीत करून घ्यायचं। तर ह्याच्यामध्ये बघा, ही मी खसखस बी टाकणार आहे, ह्याला भाजून घेतलेलं आहे 1 चमचा। हे आता बाकीचं साहित्य सगळं टाकून घेणार आहे, फक्त ह्याच्यामध्ये मी खोबरं टाकणार नाही आहे। आणि ह्याला आता काय करणार आहे, दरदर करून घेणार आहे, कारण खारीक आपली बारीक झालेली आहे चांगली। हे मी मनुके पण नाही टाकणार बरं का, मनुके जरी टाकून फिरवलं तरी पण चालू शकतं, पण मी नाही टाकणार आहे। आता ही एवढंच काय करणार आहे माहिती आहे का, बंद चालू करून फिरवून घेणार आहे। मस्त असं बघा मी फिरवून घेतलेलं आहे, असं दरदर करून घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये। आता हे काय करते, आपण एका वाडग्यामध्ये काढून घेऊया। हे बघा, असं मिक्सरमधनं बघा मी काढून घेतलेलं आहे, आणि ह्याच्यात एखादं असं बदामाचे तुकडे राहिलेले आहेत, त्यांना असं थोडंसं हातानं तोडून टाकलं तरी चालेल, नाहीतर तुम्ही थोडंसं सुरीनं जरी हे करून घेतलं तरी चालेल, कापून घेतलं तरी। नाहीतर असे आक्के जास्त बारीक आहेत का नाही, ते ठेवायचे, असे हे आहेत ते बघा, हे असे मोठे मोठे आहेत ते काढले तर चालतील। 1-2च राहिले होते, ह्यांना मी काय करते, कट करून टाकते। ह्याच्यामध्ये तुकडे करून बघा मी टाकून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये टाकायचं तर हे सुक्कं खोबरं थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल, मनुकेसुद्धा असे कापून टाकले तर चालतील, नाहीतर असेच अख्खे जरी टाकले तरी चालतील। तुमच्याकडे काळे मनुके असले तर ते पण थोडेसे टाकले तर चालेल। ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, 1 चमचा खडीसाखर मी बारीक करून घेतलेली आहे, जी आपली धागेवाली कळ असते की नाही, त्याला मी बारीक करून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला 1 चिमूटभर मीठ, त्यात टाकायचे बघा एवढं तूप, ह्या चमच्याच्या मापानं अर्धा चमचा टाकलं तर चालेल। खसखस तर आपण ह्यात बारीक केली होती, अख्खी जरी टाकली तर चालेल, पण भाजून टाका। ह्याच्यामध्ये बघा विलायची मी साखरेमध्ये थोडीशी कुटून घेतलेली आहे, आणि थोडीशी साधारण अशी मोठी कुटलेली आहे, कारण जेव्हा ते खाताना आपल्या दाताखाली येते ना, तर खूप चविष्ट लागते, त्यासाठी एकदम बारीक पावडर नाही करायची। त्यात टाकणार आहे थोडंसं जायफळ, आणि हे काय करायचं, मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चमच्यानं पण मिक्स करू शकता, मी हातानं मिक्स करणार आहे, कारण की चमच्यानं चांगलं व्यवस्थित असं मिक्स होत नाही, तर असं दाबून मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून एकजीव झालं पाहिजे। मस्त असे बघा मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला गूळ, तर हा बिन केमिकल गूळ आहे, खिसणीनं बघा असं खिसून घेतलेला आहे। खिसून घेतला का नाही की सगळीकडं एकजीव होतो, तर एवढा टाकलेला आहे। गोडीप्रमाणे टाकायचं, ह्याच्यामध्ये आपण खडीसाखरची पावडर करून पण टाकलेली आहे, तर त्याप्रमाणे गोडीप्रमाणे टाका। तुम्हाला जर हवं असेल तर ह्याच्यामध्ये 2-3 चमचे जास्त जर मोदक बनवायचे असतील का नाही, तर 2-3 चमचे तुम्ही रवा भाजून जरी टाकला तरी चालेल, आणि नाही टाकला तर अशाच पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा, खूप चविष्ट मोदक होतात बरं का। आपण काय करतो, सुक्या खोबऱ्याचं, ओल्या नारळाचं असे रेसिपी करत असतो मोदक, तर तुम्ही असे पण एकदा वेगवेगळ्या पद्धतीने करून बघा। मी खूप रेसिपी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दाखवत असते। रेसिपी आवडली तर लाईक करत जा, कमेंट करत जा। तर हे चांगलं मिक्स करून घेते, मस्त बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे, एकदम एकजीव झालेला आहे। तुम्हाला हवं असेल तर ह्याचं काय करायचं, असं मिक्स केल्यानंतर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, म्हणजे मोदकात भरायला एकदम बरोबर होतं, जास्त वेळ लागत नाही आणि पटपट होतं। काय होतं माहिती आहे का, कामाला जायचं, परत घरी यायचं, बनवायचं, तर खूप उशीर होतो, तर त्यासाठी मग अशा पद्धतीचे पण झटपट तुम्ही करून बघा। आणि मी हमेशा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीची रेसिपी दाखवते आणि झटपट दाखवते। तर आता आपण बनवायला घेऊया। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा, ह्या वाटीच्या प्रमाणे 3 वाट्या घेतलेल्या आहेत गच्चे भरून। जेवढं तुम्हाला हवं असेल ना त्याप्रमाणे घ्यायचं। ह्याच्यामध्ये तुम्ही बारीक रवा 2 चमचे पण टाकू शकता। ह्याच्यामध्ये 1 चमचा मी तूप घेतलेला आहे, आणि जर तुम्हाला हेच मोदक जर तळून करायचे असले की नाही, तर मग तुम्हाला मी सांगते, 1 वाटी मैदा आणि 1 वाटी रवा घ्यायचा, 2-3 चमचे तेल चांगलं कडक गरम करायचं, किंवा तूप चांगलं कडक गरम करायचं, वतायचं, थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं, सगळीकडे मिक्स चांगलं झालं पाहिजे। आणि नंतर थोडं पाणी टाकून घट्ट गोळा बनवून घ्यायचा, 10 मिनटं झाकून ठेवायचा, आणि नंतर तुम्ही ते तळून केले मोदक तरी पण चालतील, एकदम खुसखुशीत 8 ते 10 दिवस टिकतील तसे ते मोदक होतील। आणि तुम्ही ह्याच पिठानं उकडीचे केले तरी पण चालतील। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा मी चिमूटभर मीठ,
आणि हे सगळं चांगलं पहिलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळीकडे लागलं पाहिजे. मिक्स करून घेतले बघा सगळीकडे व्यवस्थित असं. मी 1च चमचा तूप टाकले बरं का, 2 चमचे तूप जरी टाकलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला गव्हाच्या पिठाचे जर तळून जर करायचे असले का नाही, तर मग तुम्ही 3 वाटी जर पीठ घेतलं ना गव्हाचं, तर त्याच्यामध्ये काय करायचं, अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा, 4 चमचे तूप चांगलं कडक गरम करून घ्यायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि घट्ट गोळा करून त्याचं पण तुम्ही तळून करू शकता. असं नाही की मैद्याचंच, गव्हाच्या पिठाचं पण होते. सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत बघा. थोडं थोडं पाणी टाकून त्याचं काय करू आपण, घट्ट गोळा करून घ्यायचा. मस्त असे बघा घट्ट मळून घेतलेले आहे. आता ह्याच्यावर काय करणार आहे माहिती आहे का, थोडंसं तूप टाकणार आहे आणि गोळा करून घेणार. एक तर घट्ट आहे बघा, पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. आता मी झाकून साईडला ठेवते. बनवायला घेऊया. तर एवढा गोळा घेतला आहे बघा, चपातीच्या आकाराचा हुंडा एवढा घेतलेला आहे. छोटे छोटे जरी तुम्ही लाटले तरी पण चालतील आणि असा घेतला तरी पण चालेल. थोडं पीठ घ्यायचं खाली किंवा तेल जरी लावलं तरी चालेल, कारण पीठ तर आपण घट्ट मळलेलं आहे. लाटून घेऊया, चपातीचा आकार आपण लाटून घ्यायचा. चपाती एवढं बघा लाटून घेतलेलं, एकदम थोडंसं पीठ लावलं होतं, तेल लावलं तरी चालेल. आणि पीठ आपलं ना 5 ते 7 मिनिट पहिलं मी झाकून ठेवलं होतं आणि नंतर बनवायला घेतलेलं आहे. असं वाटीच्या आकारानं काढायचं डब्याचं झाकण वगैरे, किंवा मग छोटे छोटे करून गोळे त्याचं लाटून जरी घेतलं एका साईडचं तरी पण चालू शकते. कसं पटकरून होतं एका टायमाला. असे 4-5 छोटे जर केले तर अजूनसुद्धा होतील. मग अशा पद्धतीमध्ये आता हे बाकीचे एका साईडला ठेवून घेते सगळे मी. आता एक घेतलेलं आहे बघा, भरून घेऊया आपण. आता हे जे गोळे करून घेतले तरी चालतात बरं का, आणि असं जरी ठेवलं तरी तुम्ही चालू शकते. एक मोठा चमचा भरून टाकायचं ह्याच्यामध्ये आणि हे बघा हे अशा पद्धतीत खालपर्यंत करून घ्यायचं असं. हे बघा असं खाली ठेवून जरी केलं तरी चालेल. आता हातावर करून दाखवले तुम्हाला. फिरवायचं असं. जेव्हा हे आपण उकडून घेतो ना, तर याची चव इतकी छान लागते ना. कालची रेसिपी पण मोदकाची तुम्ही बघितले का, जुनी एकदम पारंपरिक मी हे दाखवलेले आहे. सारण वगैरे सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. सगळ्यांची लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल. बघा किती सुंदर झाला, सगळ्या साईडून एकदम मस्त अशा पद्धतीमध्ये. ह्याची एकदम अशी बारीक करायचं, नाही तर वरचं जर काढून जरा ठेवलं तरी पण चालू शकते. अशाच पद्धतीने मी सगळे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. एवढे मी बनवून घेतलेले आहेत. कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये बघा मोदकाची जाळी ठेवलेली आहे आणि याला तूप लावून घेतलेलं आहे. खाली 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. असं ठेवून घ्यायचे सगळे, खूप मस्त होतात. असे ठेवून घेतलेले आहेत बघा सगळे. आणि जरा थोडेसे मध्ये जागा ठेवायचे असे दोन्हीच्या मध्ये, की चिटकून आहे म्हणून. गॅस आहे मिडियम, आणि मिडियम गॅसवरच आपल्याला ह्याला 10 ते 15 मिनटं उकडून घ्यायचे. 12 मिनटात सुद्धा होतात मोदक. बघा 15 मिनटानंतर मी खाली काढून घेतले होते थंड झाल्यानंतर, तर मस्त असे झालेले आहेत. तुम्हाला काढून पण दाखवते एकदम बघा. आणि हा ना चवीला एकदम मस्त असा लागतो. आता तुम्ही विचाराल की मोदक किती झाले, ते 35 ते 40 मोदक होतात एवढ्याच आकाराचे, आणि 1 चमचा टाकल्यानंतर खूप चविष्ट असे होतात. मी सगळं ह्याच्यामध्ये क्लिअर सांगितलेलं आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.